सन्माननीय श्री यादवजी गुरनुले मेंढके यांच्याकडून 101 रुपये तरी मंडळाचे यांचा खूप खूप आभार. वाह वाह परमेश्वरा वाह. अरे बघितलास माझ्या या संसाराचा तमाशा. अरे मी माझ्या डोळ्याने बघितला रे माझ्या मुलाला तुरुंगात देताना. पण मी या हाताने काही करू शकलो नाही रे. अरे आधार स्तंभाची राव घेतलास रे माझ्या कुटुंबाचा. अरे काय काय गुन्हा होता रे त्या माझ्या सागरचा म्हणून त्याला तुरुंगवास भोगावा लागला. काय गुन्हा होता. एक विचारू का. काय दिवस बघायला मिळत आहेत आपल्याला. अगं कुठलं पाप केलं होतं का आम्ही म्हणून हे दिवस आपल्या वाटेला होते. होय हो. हे तर आपल्या नशिबाचे भोग आहेत ना. हे भोग तर आपल्याला भोगून द्यावंच लागेल. तेही खरंच आहे ग लक्ष्मी. पण मनात एक विचार येतोय ग. आपल्या सुधीरचं कॉलेज कुमारची शाळा घर खर्च कसा करणार ग लक्ष्मी. मी ठरवलंय की हे घर गहाण ठेवायचं म्हणून आणि शक्य झाल्यास विकूनही टाकायचं ग. कारण माझ्या सागरची मला निर्दोष सुटका करायची आहे. अगं त्याच्या मातेला लागलेला कलंक आहे ना लक्ष्मी. मला पुसायचं आहे ग पुसायचं आहे. नाही बाबा नाही. हे घर तुम्ही तुमच्या कष्टाने आणि मेहनतीने उभं केलं बाबा. अशा तुम्ही घामाच्या कष्टाचं उभा केलेला घर चिरेला नाही होऊ द्यायचे बाबा. मला मी आहे ना बाबा तुमच्यासाठी सक्षम. अरे पण हे कसं शक्य आहे. आणि त्यासाठी पैसा लागतोय. मग कुठे आहे आपल्याकडे होय पैसा. आहे. अगं राम राम रामेन मी आहे. राम राम रामेन. अगं खूप कष्ट करेन आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी. आणि मग तुझ्या शिक्षणाचं काय. आई बाबा मी कॉलेज सोडायचा निर्णय घेतलाय बाबा. सुधीर तू स्वतःबद्दलचे निर्णय घ्यायला अजून सक्षम नाही आहेस. अरे अजूनपर्यंत तुझा बाप जिवंत आहे म्हणे. बाबा होय तो तुमचा अधिकारच आहे. पण मी माझा निर्णय बदलणार नाही बाबा. लक्ष्मी याला सांग का अजूनपर्यंत तुझा बाप सक्षम आहे म्हणून. बाबा हे बघा मी तुमचा स्वाभिमान दुखत नाही. पण मला सांगा बाबा ह्या पंगू हाताने तुम्ही काय करणार आहात. सुधीर स्वतःच्या बापाला पंगू म्हणतोस. स्वतःच्या बापाला पंगू म्हणतोस.
अरे त्याच हाताने तुझ्या बाबांनी तुला वाढवलं रे, तुला शिकवलं, तुला लहानाचं मोठं केलं. लक्ष्मी त्या बाप्पाला तू मंगू म्हणतोस. लक्ष्मी काय चुकलं ग त्याचं? काय चुकलं सोनी? अरे समजल्यात रे, तुझ्या भावना मला समजल्यात. ये ये असा जवळ ये रे. बाबा बाबा मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं बाबा, पण मला माझ्या दादासाठी करावं लागेल ना बाबा. आणि बघताय ना बाबा, दादा गेल्यापासून वहिनी कसं तिरस्काराने वागते आपल्याशी. बघताय ना तिच्या वागण्यामध्ये किती बदल झालाय, बघताय नाही तुम्ही बाबा. जेव्हा आपल्या संकट ओढवतो ना बाबा, तेव्हा आपल्या हृदयाजवळची माणसं देखील दूर होतात बाबा. पण हे बघा मी बाहेर जाईन आणि खूप कामावर कष्ट करेन आणि सावरेन आपल्याला, पण तुम्ही वहिनीचं बोलणं मनावर घ्यायचं नाही बाबा. अरे तू जात म्हणतोस, पण माझं मन नाही मानत रे. अरे तुम्हाला लहानपणापासून मी माझ्यापासून कधीच वेगळं केलं नाही रे. आणि आज बघ ना माझ्यावर ही वेळ आली. काय करू मी माझ्या लेकराचं? काय करू मी तुमच्यासाठी? सांगा रे माझ्या पोरा. बाबा मी काही दिवसासाठी चालू, मी नेहमीसाठी नाही चालू ना तिकडे, आणि मी जे काय करेन ते आपल्या कुटुंबासाठीच करतोय ना. जा बाळा जा. अरे नशिबाने सट्टा मांडली रे आमची. येतोय. काय करायचं आता? आपली पाखरं आपल्याला सोडून गेली. कसं जगायचं त्याच्याशिवाय? कसं जगायचं? हा परमेश्वर कोणत्या जन्माचं सूड घेताय हो आपल्याकडे? काळजी आहे बाबा तुम्ही स्वतःशी. येतोय मी. सुख दुःखाची ऊन सावली मायेने सोसली, हिरल सुखाची शेताला संकटही गोवली. सुख दुःखाची ऊन सावली मायेने सोसली, हिरल सुखाची शेताला संकटही गोवली. देव तरी हा कुठे गोवला, देव तरी हा कुठे गोवला, दुःखत है नशिबी. हम भरते काय वासराची, हम भरते काय वासराची. हो माझ्या मार्गातील आता एक एक काटा मोकळा होतो. आता ही सीमा स्वच्छंद विहार करायला मोकळी झाली आहे. तसही यांची संतांच्या वृत्तीचा मला आता कंटाळा झाला होता.
सागर जेलमध्ये गेला आणि सुधीर कामानिमित्त बाहेर गेलाय काम शोधत. आता या म्हातारड्यांना या घराच्या बाहेर कसं काढायचं हेही मला चांगलंच माहिती, क्योंकि शेरनी सिर्फ फाड़ दी लेकिन ये सीमा सीधा जमीन में गाड़ती है. सूर्य येणार होता पण अजून का आला नाही. शट बाबा, नेहमीच यायचं. हॅलो, किती वेळ लावलायस यायला? हा? अरे हो, मला तुला आनंदाची बातमी सांगायची आहे. मग सांग ना. सुधीर आत्ताच थोड्या क्षणापूर्वी काम शोधण्यासाठी घराबाहेर पडलाय. अरे वा, मग तर आपण स्वच्छंद विहार करायला मोकळे झालो. यस, यू आर राईट. मी एक तुला आनंदाची गोष्ट सांग. अगं तो दीनानाथ चव्हाण आहे ना, तो बावल्यासारखा नाचतोय माझ्या इशाऱ्यावर. आणि शाळेचे आणि बँकेचे सर्व सूत्र माझ्या हातात दिले. आता असं काय खेळ खेळायचं, असं खेळ खेळायचं. ना रहेगा दीनानाथ चव्हाण और ना रहेगा सागर दरवे. फक्त तू आणि मी. अगं थोडा वेळ तर मला भीतीच वाटली होती. कशाची रे? कदाचित कुंकुवाच्या नादी लागून तू मला विसरशील म्हणून. जस्ट लुक ॲट मी. काय वाटतं रे तुला? तू तर मला मूर्खातच काढलं. अरे जनावर सुद्धा जेव्हा ओळख विसरत नाही तेव्हा मी तर एक स्त्री आहे. आणि मी तुला कशी काय विसरू शकते? आजही तुला माझ्याकडून तेच प्रेम मिळेल जे तुला हवंय. अच्छा तो ठीक है, चले फिर. चले.
हे कोटून आली बे मला माझा ब्रेकही नाही लागला तुला पाय माणूस बघितला नाही ग माझ्या चल मी तुला दवाखान्यात ओय मा बापरे हे चिल्लई नाही किती खाते ना किती नाही तो एकान क्विंटल वजन जायचं बाबा किलो आहे का वजन का खातेस कशाला उभी तर हो ओरडू नको फालतू बदनामी होईल नाहीतर काय बदनामी नाही तर काय होईल माझी उगीच पोलीस केस होईल माझी पाहिजे तो दवाखान्याचा खर्च देतो पण अशी ओरडू नकोस बापा तर मग तसं म्हणता म्हणता तुझ्या घरी घेऊन चला हो मी तिथं थोडा आराम करीन माझ्या घरी जेवढंच आहे माझे घर बरं झालं बेटा घराजवळ अपघात झाला मस्त जमला काय काय तुमचं घर काय इथंच आहे काय हो थोडं आहे तू जेवढंच आहे पण बस माझ्या मग इच्छा थांब 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 माझ्या इच्छा बस बैठो
देव ना ते अबे माझी कंबर बापरे हे का खातीनं कान आहे का बापा मोठा वजन आहे भाऊ काय काय मोठं आहे हो मी म्हणलो भलतच समजलो एक मुलगी आहे बाई मोठी गुणी आहे हो बाई नवा का म्हणतो मी म्हणतो तुझा लग्न बिगन झाला का बेटा कमला जरा तेल घेऊन ये बरा यांच्या पायालो दुखापत झाली लवकर जरा लवकर आण बरा गाडी हो गाडी बाबा बाबा ह्या कोण आणि इथं कशाला आल्यात बेटा ही मी बाजाराला जात होतो ही रस्त्याने येत होतो अचानकपणे माझ्या सायकलच्या धडकेनं धडकन बाबा त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं इथं कशाला बाबा तुम्हाला माहिती नाही अशा बायांचा काही भरोसा नाही हे अशाच नाटकं करतात आणि घरात घुसतात नाही बेटा हे गुन्हा आपलाच आहे त्याच्यामुळे आता आपल्यालाच मदत करायला हवं ना म्हणून आणलो एकदम सरळ स्वभावाची होती बाई पण ही लहान असताना देवा घरी निघून गेली तेव्हापासून मी इले फुलासारखे जपलं
अन एकदा का हिचे हात पिवळे झाले की मी मोकळा. बापरे, किती मोठा आहे व तुमचं. बापरे, मन म्हणालो तुमचं मन. पूर्ण बोलत जा. बेटा कमला, स्वयंपाकाचा बघ तू. घरात भाजीपाला नाही, काय स्वयंपाकाचं बघू. तुम्ही सामान घेऊन या अगोदर. आणि हे तेल कशाला मागितलं? कुठे चोडायचं आहे तर चोडून द्यायला आता. मी सामान घेऊन येतो कमला, अशी काउंटरनच मारतेस तू. काही अवतार घेऊन येताना घरात म्हणून. आता आपलीच गलती झाली. आता आणलो बापा. आणले तर बाजारात जा, भाजीपाला घेऊन या, करते स्वयंपाक. बर बाबा आणतो. जा लवकर. हो जातो घे. तुझा बाप मला चलन करत होता मला. हे घे, खड्ड्यात घाल तुझी आयडिया. आणि हे माझ्या बापाला कळलं ना, सरळ तलवार. अरे भीतो का तुझ्या बापाला मी भीतो. अरे मग भीत नाहीस ना, तर मग करणं लग्न माझ्यासोबत. करायला आलो आता काय इथं घोषित का पूर्ण. एक काम कर, बाप गेला हं? तो येईपर्यंत आपण पडून जाऊ. हो, लग्न करून जाऊ. काय म्हणते? पडून जाऊ हं? आणि खाऊ का. याची तू अजिबात काळजी करू नको. सगळी व्यवस्था करून ठेवली आहे माझी. चल 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 लवकर चल. अरे 2 पाया परत आपण म्हणतील लोक. असं म्हणते. पहिले कपडे बदलाव. बरं 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 बरं. ये, ये, ये. अरे बाबा लवकर कर. बाबा आम्ही तर माझी काही अरे आपण तुझा बाप येईपर्यंत येथून फिरून पडून जाऊ. लग्न करू. तू लग्नात साडीमध्ये किती सुंदर दिसशील कमला. तुला मी माझ्या दिलाच्या माळीत बसवी आणि माझा ट्रक कसा तुला न सजवी. उलटी टी शर्ट घातला ना तुम्ही. कसं म्हणते जाऊ जाऊ जाऊ. चल राहायला दिलाच्या माळीत
एक नंबर दिसली साडीत कशी लाडीत गोडीत अग धर्माच्या हाताला नेतो तुला धर्माच्या हाताला नेतो तुला राणी माझ्या गाडी धर्माच्या हाताला नेतो तुला राणी माझ्या गाडी बाई कमला कमला कुठे गेले कुणीच झोप येत नाही ओ सुधी आराम करत असतील चला आता आपणच मदत करायला पाहिजे अबे साल्या नंद्या अबे फसवलाच बे हाका अबे केलाच बे सत्तारोस
अन बोललास बे माझे कर्म बोललास अन अशा रीतीनं धोका दिलास अन माझ्या पोरीला पळवून नेला अबे पण मीही नावाचा बाळू अबे नाही तुला हनुमान जर गावला ना तर नावच सांगणार नाही बाळू म्हणून अबे थांबे नंद्या थांब कोण कोण आहेस तू? मी सागरची आई साहेब माझ्या मुलाला वाचव मुलाला वाचव भीक मागते हो मी पदरपत्र होते तुमच्या पुढे पण माझ्या मुलाला वाचव अच्छा म्हणजे मुलाची भीक बघायला आलीस तू माझ्या जवळ? तसंही समजू शकता हो तुम्ही मी भीकच बघायला आले हो तुमच्या पुढे माझा मुलगा निर्दोष आहे निर्दोष आहे माझा मुलगा सोडवा त्याला तुरुंगातून सोडवा मग काय चोरी काय आम्ही केली काय? आम्हीच आमच्या बँकेचे पैसे अडकले. असं त्याला काय कमी होते कोणाचे त्याने कृत्य केले तर? त्यांनी चोरी केली नाही हो त्याच्यावर कोणीतरी खोटा आळ घेतलाय माझा मुलगा चोर नाही हवं तो चोरी करू शकत नाही माझा विश्वास आहे त्याच्यावर अगं ही चर्चा आता इतरत्र पसरली. अगर आम्ही जर त्याला असं मोकळं सोडलं तर कोण आमच्या बँकेवर विश्वास ठेवणार का? आणि समजा सर्व खाते जर बंद पडले तर आमचं काय होणार याचा विचार केलाय काय तुम्ही? होय साहेब मी तो विचार करूनच आले तुमच्या बँकेतली संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत तुम्ही आमचं घर आणि आमचं शेत दोन्ही गहाण ठेवावं तुमच्याकडे माझ्या मुलाला सोडवा अगं घर आणि जमीन गहाण करून काय मिळणार आम्हाला? हवं तर घर आणि जमीन ते आमच्या नावे करून घ्या. सुखरूप सोडवेन मी तुमच्या मुलाला. ठीक आहे सर तुम्ही जसं म्हणाल तसं करू पण माझ्या मुलाला सोडवा माझा मुलगा निर्दोष आहे माझ्या मुलाला सोडवा किती साहेब किती ती सागरची आई आहे ना ती आणि इथे होय. अरे ते सागरला सोडवायसाठी आली होती.
नाही चव्हाण साहेब नाही. माझे ध्येय पूर्ण झाल्याशिवाय माझ्या मर्जी विरुद्ध मी एकही काम होता कामा नाही. नाहीतर हा सूर्य जरी तापायला लागला ना तर जीवाची कशी लाही लाही होते हे तर तुम्हाला माहीतच आहे. हे बघ सूर्या, हे सारे काम तुझ्या मर्जीप्रमाणे होत आहे. अरे मला पण एक तरी काम करू दे माझ्या मर्जीनुसार. समाजसेवक साहेब, तुम्ही समाजाची सेवा करा, नाहीतर एक जागा माझी सटकली ना तर सेवकाची सेवाच करून टाकतो. सूर्या सूर्या पृथ्वी जेव्हा स्वतः भोवती फिरता फिरता या सूर्याभोवती फिरते ना तसंच मी सर्वांना माझ्या भोवती फिरवतो. हे घ्या साहेब, तुमच्या हातचं कागदपत्र नीट जपून ठेवा. अरे सूर्या, तू माझे ऐकून घे. अरे सागरची आई सागरला सोडवण्यासाठी आपलं घर आणि जमीन आपल्या नावे करून राहिली. अरे राहिला तो प्रश्न सागरचा, तो मी बघून घेईन. अरे वाह, खूपच छान. आता खरी सोबताय समाजसेवक. आवडलं आपल्याला, आवडलं. केलं तर केलं, नाहीतर तेल लावून दिलं. अरे या या, बसा बसा. साहेब, तुम्ही सांगितलेले सगळे कागदपत्र आम्ही घेऊन आलोय. घ्या. लवकर सोडवा हो माझ्या सागरला. सोडवू, नक्की सोडवू त्याला, बेचारा. लवकर सोडवा हो साहेब. हो जीव आतुर झालाय हो आमचा. अरे तू तर एका हाताने पंगू आहे, मग याचा सही कोण करणार? माझी लक्ष्मी आहे ना, ती मारेल याच्यावर अंगठा. तुम्ही जे जे सांगितले सगळं आणलं. ओ माझ्या मुलाला लवकर सोडवा. लवकर सोडवा माझ्या मुलाला. पण मी काय म्हणतो, आम्ही तुमचं घर आणि जमीन आमच्याकडे ठेवलं तर तुम्ही राहणार कुठं? आणि शिवाय तुमच्या घरामध्ये तळणी ताठर सून सुद्धा आहे, ती कुठं जाईल बिचारी? सागर येईपर्यंत आम्ही तिथंच राहू, नंतर मग जाऊ आम्ही निघून कुठंतरी. ठीक आहे. या इथं अंगठा आहे. झालं तुमचं घर आणि आमचं ताब्यात. आता तर मोकळे ना. आता सोडवाल ना माझ्या सागरला. होय, लगेच सोडवू त्याला. बाई परत या इकडे, पुन्हा एक वेळा अंगठा घ्या साहेब.
मारून बाहेर काढील. कसा जमला ना आपला धाव? चांगला जमला. जमलाय घर आणि जमीन जमाला. आई बाबा कसे आहात तुम्ही? परमेश्वराच्या कृपेने तर मला असं वाटतं की आपण सर्वजण ठीकच असणार. आणि हो, आणि तुमच्या प्रेरक आशीर्वादाने मला एका चांगल्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी सुद्धा मिळालेली आहे आणि हवं तेवढा पगार सुद्धा मिळालेला आहे. पण फक्त एक कमी आहे, ते तुमच्या हातच्या बनवलेली मीठ भाकरीची गाई. अगं तुझ्या हातचं खाणं मला मिळत नाही आई, तेव्हा मला खूप रडू येते. इथलं स्वादिष्ट जेवण काय सर करेल का तुझ्या हातच्या बनवलेल्या मीठ भाकरीची आई? नाही, कधीच नाही. अगं जेव्हा मी माझ्या ऑफिसला जात होतो आणि रस्त्याच्या कडेला एक गाय आपल्या वासराला चाटत होती ना, तेव्हा मला तुझी खूप आठवण आली गाय. आणि म्हणून त्या गायीमध्ये मी तुला पाहतोय गाई. हंबरून वासराले साठी जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये ती माझी माय, ती माझी माय. हंबरून वासराले साठी जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. मी जेव्हा शिकत होतो ना, तेव्हा माझ्या आजूबाजूच्या आई शेजारी आयाबाई सांगायच्या आणि म्हणायच्या, आया बाया सांगत होत्या होतो दवाखाना, दुष्काळात मायेच्या माझ्या आटला दवाखाना. आया बाया सांगत होत्या होतो दवाखाना, दुष्काळात मायेच्या माझ्या आटला दवाखाना. पिठामध्ये पाणी टाकून भले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये ती माझी माय, ती माझी माय. व हंबरून वासराले जेव्हा एक मुलगा शिक्षण घेत असतो ना, तेव्हा त्याचा आई वडील त्याच्यासाठी किती कामाल करतात. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी रानोरान जाऊन काट्या मोठ्या विकायला नेतात आणि आपल्या मुलाला घडवतात. आणि म्हणून मी म्हणतोय, आई माझी काट्या बिट्या भेटायला जाय रानो राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी.
मायवाच्या कट्या कुट्या वेचायला जाय रानू राणी पायात नसते वाहन तिच्या फिरे अंगवानी अन काट्या कुट्या काट्यालाही तिचा मानत नसे पाय तवा मले काट्यामध्ये ती माझी माय रे हंबरून वासराले जेव्हा एक आई आणि वडिलांचं भांडण होतं आणि एका मुलाचा बाप जेव्हा दारुडा निघतो आणि तो दारुडा पाहून दारू पिऊन जेव्हा एखाद्या स्त्रीला त्रास देतो तेव्हा तिला किती वेदना होतात आणि त्याच्यामुळे त्याच्या मुलाचं जीवन उद्ध्वस्त काय होतं ते सांगतोय. दारू पिऊन बाप माझा माईच्या माहेर टुमलं बस झालं शिक्षणाचा हाती घेऊ दे रुंग दाऊ फिरून बाप माझा माईच्या माग टुमलं बस झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुंग अन शिकून शान पुढं मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर दिसती माझी माय हंबरून वासराले हट्टी तवा गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय अरे सुजित तू इकडे कसा काय? अरे तू इकडे कुठे? अरे आमचं काय झालं, आमच्या दोघांचं लग्न जुळलं. हो खरंच? अरे कधी? मला तर अरे आम्हाला बाळू मामाने मुंबई देऊन दिली, जा म्हणे मुंबई फिरून या. अरे वा वा वा, खूप खूप छान, खूप छान. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पण तू इकडे कसा काय? अरे काय सांगू रे, अरे मी इकडे कामानिमित्त आलोय रे. दादाला नोकरीवरून काढलं आणि घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली, म्हणून मी इकडे मुंबईला काम करायला आलो. हा, आणि सुदैवाने मला काम पण चांगलं मिळालं आणि व्यवस्थित पगार पण आहे. पण नंदू, तू जेव्हा गावाकडे जाशील ना तेव्हा माझ्या आई बाबाला भेटून सांग की तुमचा मुलगा नोकरीवर लागलेला आणि खूप चांगला पगार कमवतोय म्हणून. आणि त्यांना एवढं सांगशील की 2-3 महिन्यामध्ये मी गावाकडे परत येणार आहे म्हणून. कळलं? ठीक आहे. अरे पण तू तेव्हा पॉलिसी काढला होतास ना? अरे हो. अरे ती तुझी येत्या 2-3 दिवसात विड्रॉल होईल. अरे वा, छान. अरे हा घे चेक. अरे बापरे. आणि विड्रॉल करून घे. आणि तुझी ती प्रियशी का? प्रियसी. अरे नंदू, माझं प्रेमच फसवं होतं रे. खरंच तुमच्या दोघांकडे जेव्हा बघतो ना तर मला हेवा वाटतो रे. अरे सोडून गेली ती मला एकट्याला सोडून. अरे पण का? का म्हणजे? अरे ती माझ्या दादाला खोट्या आरोपामध्ये फसवायला लागली होती रे. पण असू दे उगाच भूतकाळाकडे लोटून काय होणार आहे रे. मला वेदनाच होतील ना. अहो तुम्ही नाराज होऊ नका. असे प्रसंग तर घडतच असतात आयुष्यामध्ये. मित्रा नंदू आणि कमलाबाईनी खूप सुखी राहा, आनंदाने संसार करा, एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तू आता तू मला चेक दिलास ना, हा चेक घे आणि जाताना हा आई बाबाकडे देऊन देशील. ठीक आहे? अरे ह्या पैशाची माझ्यापेक्षा त्यांनाच खूप गरज आहे. अरे माझी वहिनी तर 1 रुपया सुद्धा फेकून मारत नाही त्यांना. हो हो, आम्ही गावाकडे जाऊ ना, नक्कीच देऊ. हो ठीक आहे. चला येतोय मी. अरे सुधीर भाऊ. हा. अरे थांब.
थांब येथून जुही चौपाटी जवळच आहे ना? अच्छा जुहू चौपाटीला जायचंय हो, तुम्हाला हो, हो. अरे मी तिथे गेला आणि तू सगळं इथून जाऊन डावीकडे वळला तिथे जुहू चौपाटी इथून पण दिसत ते बघ ते दिसतंय का थोडं काय? पाय वरती कर हा. अरे इकडे नाही, भाऊ इकडे रे, या इकडे. या बाया होता माणसं होते हाफ पॅन्ट वाले. अरे इकडे सर्व चालतं फॅशन आजकालची ते बरं ठीक आहे हा. जरा खूप मोज मस्ती करा जुहू चौपाटी फिरून या ठीक आहे चला शुभेच्छा येतोय हा हा. जा. का म्हणते कमले? कमले त्या पोरीची फॅशन थोडासा कपडा फाटला की फॅशन ही फॅशन. तो पोरगा बघ कमले, बघ कसा त्या पोरीला कुत्र्यासारखा चावत आहे. हेही कुठं फॅशन असा? साला आपली लाख मुलाची इज्जत चव्हाट्यावर आणायची आणि म्हणे फॅशन. नाही कमले, आपण आता गावाकडे जाऊ. इकडे आपण तिकडे जाऊच नाही. नाही म्हणजे तुझा पण विचार आहे कसा कुत्र्यासारखा चावायचा? तसं नाही वा, तसं अजिबात मग कसा? हे असं आता आपण गावाकडे जाऊ. तिकडे लग्न करून मस्त संसार टाकू. 10-12 पोरं तयार करून टाकू. बस ठीक. मला मुंबई काही पटली नाही बा. 10-12 जास्त नाही होते? जास्त होतील का? 15-16 करू. का मशीन लागली हो का? कमले, ह्या मुंबई पेक्षा आपला गाव बरा. हा नाही का? ठीक आहे. नको ती मुंबई, नको तो गोवा. हे कमले, नको ती मुंबई, नको तो गोवा. अग नको देहरादून, सजने चल जाऊ कंडाळा. सजने चल जाऊ कंडाळा करायला. नको ती मुंबई, नको तो गोवा. नको ती मुंबई, नको तो गोवा. नको तो देहरादून, अगं नको तो देहरादून. सजने चल जाओ खंडाळा करायला. सजने चल जाओ खंडाळा करायला. यादे हवन, तुझ्या नाजूक यादे हवन. हर कामा मी तोडून येईन, हर कामा मी तोडून येईन. तुला भेटाया रोज मळ्यावर, तुला भेटाया रोज मळ्यावर. बिजली ग सजनी, माझी निजात बिजली ग सजनी. तुझ्या नाजूक यादे हवन, तुझ्या नाजूक यादे हवन. सारं कामा सोडून मी येईन, सारं कामा सोडून मी येईन. तुला भेटाया रोज मळ्यावर, तुला भेटाया रोज मळ्यावर. तुझी नि माझी जमेल जोडी, तुझी नि माझी जमेल जोडी. जरा समजून, घेना जरा समजून. सजने चल जाओ घोडा दरी करायला. घोडा
मग वाघ काय? पाहिला. तर मग आता इथून मुंबई मधून तर निघ अगोदर. चल 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 कमले. चल. अजिबात बोलू नकोस बाई आमच्याशी. अगं प्रेम करायचं एकाशी आणि लग्न करायचं दुसऱ्याशी. म्हणायचं काय तुला? हा? काय बोलतोस तू? खरं ना तेच बोलताय. तो बिचारा सुधीर भाऊ, त्याच्यावर वेळ आली आणि तुम्ही त्याला सोडून दिलं. कमले हीच तर फॅशन बायकाची. याला सोडणी त्याला धरणी. का म्हणतो? अच्छा, म्हणजे सुधीरने तुम्हाला सगळं सांगितलंय. दोस्त होतो बाई माझा. आता इथं मुंबईत भेटला म्हणून गावाकडे जरी भेटला असता ना, अगं तुझ्यासारख्या 56 बायका करून दिलो असतो त्याला. 56 त्याची घे. काय बोलतोस? हा? भाणावर आहेस का? अगं मी खरं तेच बोलतो. हे बघ, त्याच्या भावाने आमच्या बँकेत अफरातफर केली म्हणून हे सगळं घडून आलंय ना. हा? अरे त्या देव माणसावर आळ घेताना लाज शरम काही वाटत की नाही? मी पण त्याच गावची आहे म्हटलं. तर तो तुमच्याकडे कोणतरी आहे ना, लंबे केसवाला झिपऱ्या. तो झाला आपला मेवना. लटाऱ्या बटाऱ्या काही 40 बाबाशी झिपरे बिपरे आवडतात. असा त्याचा लटापटा धरीने एखादी सापड आपटीन त्याचा. कमले आता इथं काही सांगू नको. चल चल येतो. काऊन नाही सांगी? माझ्या भावाची पुरी करून टाकली ना, वाट लावली ना. चल रे. जाऊन म्हणते. काय तिकडे पाहिजे चल रे. त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी सत्य असलं पाहिजे. नाही, पण पप्पांनी मला न सांगता नवीन सेक्रेटरी का ठेवलं? नक्कीच काहीतरी घोळ झाला असेल. नाही नाही, माझं नक्कीच कुठेतरी चुकते. खरं तर सुधीरला एकदा तरी भेटायला पाहिजे. खरंच मला एकदा त्याच्याशी बोलून बघायला पाहिजे. काहीतरी घोडचूक नक्कीच झाली असेल. पण बरेच दिवस झाले सुधीर मला भेटला नाही. तो कुठे असेल, काय करत असेल, कुठल्या परिस्थितीत असेल मला काहीच माहिती नाही. पण नाही, मला त्याचा शोध घ्यायला पाहिजे. मला शोध घ्यायला पाहिजे. सुधीर, तू इकडे काय करतोस? काय करतोस म्हणजे काय करणार का? काय करणार मी? अगं तू जेव्हा मला सोडून दिलंस तेव्हा मी काय करणार घरी? सांगणार तू. सांग आता गप्प का? मला खरंच असं वाटतं की माझंच काहीतरी चुकलं. यामध्ये ना त्या सूर्यानेच काहीतरी घोड केला असेल. त्याच्यामुळेच हे घडून आलं असं वाटतंय मला. पण सुधीर, खरं सांगू, मी आजही तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करते. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. कसं समजू का? त्यावेळेस तुला माझ्या प्रेमाचा भरोसा नाही वाटला ना? त्यावेळेस कुठे गेला होता तुझा विश्वास? कुठे गेलं होतं प्रेम? मान्य करते मी त्यावेळेस तुला समजू शकले नाही. माझ्या हातातनं फार मोठी चूक झाली. हे बघ, मी हवं तर हात जोडून विनंती करते तुला, माफी मागते. प्लीज मला एकदा माफ कर. अगं एवढे दिवस मी माझ्या मनावर दगड ठेवून जीवन जगत आलो, त्याचं काय? अगं किती आठवण करत झुरत असतो का मी तुझी? रात्री झोपायला गेलं तर झोप येत नाही, दिवसा खायला गेलो तर घराचं अन्न जात नाही पोटामध्ये, आणि तू मला सोडून गेलीस एकट्याला सोडून. माहितीये मला, मी समजू शकते. अरे
मी काही निवांत बसले नव्हते घरात. मी तुझ्या प्रेमात, तुझ्या विरहात तडफडत होते. मलाही तुझी खूप आठवण येत होती. अरे तुझ्या विना मी माझे दिवस कसे घालवण्यात माझं मलाच माहितीये. पण हे बघ, आता यापुढे मी तुला कधीच सोडून जाणार नाही. खरंच विश्वास करू मी तुझ्यावर. नक्कीच मी आयुष्यभर साथ देईन तुला. यानंतर असं सोडून तर नाही जाणार ना मला? कधीच नाही, खरंच. कधीच नाही. आय लव्ह यू सुधीर. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू अलका. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू. अगं बर्बाद केलंय ग त्या नराधामाने आपल्याला. अगं कष्टाच्या घामाने उभारलेले हे देवालय त्या नराधामाच्या हाती गेलंय ग. अगं कसं होणार ग लक्ष्मी आपलं? मला तर काही सुचेनासच झालंय ग लक्ष्मी. आता मरण्यापलीकडे आपल्याकडे काहीच उरलं नाही हो. आता विष फॅशन करून हे जीवन यात्रा इथे संपवून आणि हे जर सुनबाईला घडलं तर ती तर आपल्याला नरक यातना देईल हो. लक्ष्मी अगं कसं वाटतंय ग तुला? अगं तुझं तर काही बरोबर झालं तर माझं काय होणार ग? त्या नरधमांनी तुझा तर अंगठाच कापून टाकलाय ग लक्ष्मी. अगं औषध घ्यायला गेलो तर पैसे नाही जवळ. अगं डॉक्टर म्हणाले जुने 100 रुपये दिल्याशिवाय दवाखान्यात पाय ठेवायचा नाही म्हणून. काय काय करू ग लक्ष्मी? अरे माझा सागर सुधीर जर असता ना तर हे सारं घडलंच नसतं ग. परमेश्वरा, अरे जीवन म्हणजे अश्रूचे संगम असते रे. पण माझ्या जीवनात अश्रूशिवाय दुसरं काही दिलं रे परमेश्वरा? काय दिलंय? लक्ष्मी अगं मी तुला वचन दिलं होतं ग. मी तुला सुखात ठेवीन म्हणून, तुझ्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ देणार नाही म्हणून. पण नाही निभावू शकलो ग लक्ष्मी. मी तुझं वचन नाही निभावू शकलो. एवढं मनाला लावून घेऊ नका हो. मला काही होणार नाही. अगं किती खोटी तसल्ली देशील ग तुम्हाला? अगं रक्त गेलंय ग तुझं. पण मी तुझा नवरा असून मी काही करू शकलो नाही ग. फक्त डोळ्याने बघू शकलो तुझ्या ह्या कशा. अगं आज आपण बेघर झालोय ग लक्ष्मी, बेघर झालोय. अरे परमेश्वरा, अरे एवढा निष्ठुर का झालास तू? अरे तुला आमची दया येत नाही का रे? कोणत्या परमेश्वराला सांगताय तुम्ही? कोणत्या परमेश्वराला? त्या परमेश्वराला तो तर एक
एक पाषाण हृदय दगड आहे त्याला आमची दया कधीच आली नाही हो. कधीच आली नाही. तो आंधळा आणि कानाने पहिला आहे त्यांनी आमच्या जीवनाचा खेळ मांडलाय हो. आमचं दुःख आमच्या यातनं त्याला दिसत नाही हो. त्याला कळत नाही. म्हणून उषाला, तुला मी एक सांगून ठेवते. तू जर अवतार घेऊन या जमिनीवर या नराधमांना संपवण्यासाठी सक्षम नाहीस ना तर काही हरकत नाही. पण या मातेने 2 मुलांना जन्म दिला आहे अशा ते माझी मुलं राम लक्ष्मण या नराधमांचा संहार करणार, मारून टाकणार त्यांना, त्यांना जिवंत ठेवणार नाही. काय झालं जर माझा राम वनवासाला गेला म्हणून माझा लक्ष्मण अजून सक्षम आहे त्यांना बोलायसाठी, त्यांचा रक्तपित काढवायसाठी माझा लक्ष्मण अजून सक्षम आहे. सक्षम आहे माझा. सुनबाई, अगं सुनबाई, सुनबाई. ठीक आहे पाणी आणलं नका हसू ती. कशाला आवाज दिला मला आणि काय चाललंय हे? पाणी आणायला सांगितलं तुम्ही मला? मी काय विचारते, तुम्ही मला पाणी आणायला सांगितलं का? हो, मी नोकर आहे तुमची? नोकर आहे का की तुमचं करायला आली आहे घरात? पाणी आण. सुनबाई, अगं तुझ्या सासूला कसं तरी होतंय का? अगं त्या नराधमाने तुझ्या सासूचा अंगठाच कापून टाकलाय ग. आणि कुणी कापला अंगठा? तो नवीन सेक्रेटरी आणि तो दीनानाथ चव्हाण होता. कशासाठी गेला होता तुम्ही तिथे? अगं सागरला सोडवण्यासाठी पैशाची गरज होती ना, म्हणून गेलो होतो घर विक्री करायला. म्हणजे मला न विचारता या घरातले सगळे निर्णय तुम्ही तुमच्या मनाने घ्यायला लागलात. म्हणजे हे घर देखील आता विकलंच असणार तुम्ही. सुनबाई, अगं फसवलं ग त्या नराधमाने आपल्याला. अगं दैन उडाली ग या घराची. मग आता हे घर विकलंय तुम्ही तर राहायचं कुठे? अगं कुठे राहू ग, कुठे राहू. पाऊल जिथे घेऊन जातील ना तर राहू. पण सुनबाई, तुझ्या सासूच्या उपचारासाठी पैसे हवे होते ग. पैसे देशील का आम्हाला? तुमच्या मुलाने देऊन ठेवले माझ्याकडे पैसे तर ते देते मी तुम्हाला. मीच माझं जीवन कसं तरी जगते आणि तुम्हालाही जगवते. आणि कुठून असते ना माझ्याकडे पैसे? तुम्हाला साधा विचार नाही यांना. आणि पैसे जर हवे असतीलच तुम्हाला तर एक काम करा ना, या घरातून बाहेर जा आणि रस्त्यावर भीक मागा. चला निघायचं. चला निघायचं. सुनबाई, अशी का बोलतेस तू? अगं का तिरस्कार करतेस तू आमचा? काय करू? आरती ओळीची पूजा करू तुमची? आज
तुम्ही घर विकला, उद्या उद्या कदाचित पैशासाठी मलाही विकाल. आणि तसंही आज ना उद्या तुमचा मुलगा तुरुंगातून सुटून आलाच असताना मग हे करायची काय गरज होती? अगं तू आई झालीस नाही ना, म्हणून तुला काय करणार का आईची माया. नाही व्हायचं आई मला. मी काय मूर्ख आहे? आई होऊन माझं काय सौंदर्य कमी करणार आहे का मी? आई झाली नाही म्हणे. वा सुनबाई वा, मला समजतो तुमचा बोलण्याचा अर्थ. पण सुनबाई, स्त्रीला खरं जेव्हा रूप येते ना, ती बाळ झाल्यानंतरच. काय समजायचं याला? मला टोमणे देतायत की शहाणपण सांगताय? मी काय अडाणी नाही तुमच्यासारखी. आणि हो, आता तर हे घर खाली होणारच आहे, तेव्हा काय करणार आहात तुम्ही? चांगले घ्यायचं. तुमच्यामुळे खरं तर या घरातून मलाही जावं लागेल. मी का म्हणते ना, निघायला घरातून. घर खाली होतपर्यंत आम्हाला राहू दे होत. घर खाली होईपर्यंत तुम्हाला राहू देते या घरात, आणि तुमच्यामुळे मला या घरातून जावं लागेल त्याचं काय? चला हे घर आजही तुझंच आहे आणि उद्याही तुझं. आता घर विकलं तर आता माझं कसं राहणार? वा सुनबाई, अगं किती म्हटलं तरी तू सून आहेस, मुलगी कधीच होऊ शकत नाहीस. आणि तुमच्यासारख्या लोकांची मुलगी मला व्हायची नाही. शी, असा बाप, लाज वाटते मला. चला निघा. म्हाताऱ्यांनो, चला निघा इथून. निघा. कायद्याने हे घर आमचं आहे, नाहीतर पोलिसांना बोलवावं लागेल. अरे अरे कुठे भेटशील हे बाप तू? अग या जगात पाप पुण्य काहीही नसतं. ज्याच्या जवळ पैसा असतो ना, तोच खरा परमेश्वर. चला निघा इथून, नाहीतर धक्के मारून बाहेर काढेल. राहू दे का आम्हाला. अगं आजही तुझंच हे घर आहे आणि उद्या माझं आहे ना हे घर, आहे की नाही माझं? माझा अधिकार आहे की नाही या घरावर? म्हणून आता निघा. तुझ्या पुढे आम्हाला बाहेर काढू नकोस. कुठे जाऊ ग आम्ही? आम्हाला कुणाचं आणणार राहिलं? बाहेर नको काढू आम्हाला. ही तुमची सून आहे? नाही हो, ओ ही तर केव्हाच या सूर्याची किरण बनली आहे. आणि सीमा यांनी सुनबाई म्हणण्या अगोदर अगं पुसून टाकते कपाळावरचं कुंकू आणि फेकून दे ती गळ्यातील मंगळसूत्र. सुनबाई, मी आणि तुमची मेला तुमचा मुलगा आणि मी झाली विधवा. ही तुमची सून नाही. खेळांनो,
चला निघा इथून. अजून या घरात राहायचा विचारच आहे ना तुमचा? हा? तुमचं ऐकणार नाहीच ते तर. आत्ता चल चल चल. जायचंच आहे तुम्हाला, पण तुमचे कपडे तर घेऊन जा ना. ते देखील नकोच मला या घरात. अगं हे घर घर राहिलं नाही ग, वेश्यालय झालंय वेश्यालय. सुनबाई, किती झालं तरी तू सून आहेस आमची. अगं तुला तर श्राप देणार नाही, पण एक मात्र लक्षात ठेव, एकदा का झाडाला कीड लागली ना की ती कीड कधीच सुधारत नाही. ती कीड संपते झाड पोपडल्यानंतरच, आणि ती कीड तुला लागली आहे सुनबाई, तुला. निघा इथून. चला निघा. निघा आणि जाऊन सांगा त्या तुमच्या मुलाला की तो असं तुरुंगातून कधीच सुटणार नाहीये. सुख दुःखाची ऊन सावली पाये पोवली, फिरत सुखाची शेतादारी संकट ही मोवली. देव तरी हा कुठे डोबला, देव तरी हा कुठे डोबला, दुःखच हे नशिबी. हम बरसे काय वासराची, हम बरसे काय वासराची. Oh